नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर लास्ट लेक्चर आपलं ज्या ठिकाणी आपण एंड केलेलं तसंच आता मी तोच चॅप्टर पुढे कंटिन्यू करतोय. त्यातले काही क्वेश्चन्स आपले रिमेनिंग होते आणि तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये कमेंट करायला सांगितलेली आन्सर्सची 2 कमेंट मला फक्त मिळाल्या. बाकी विद्यार्थी बघतात तर आहे लेक्चर, पण मग क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय प्रॉब्लेम आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्ही त्याचं आन्सर द्या, म्हणजे इंटरॅक्शन वाढेल. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला अजून क्वेश्चन्स चालू करता येतील आणि मला हे सगळ्या गोष्टी लाईव्ह पण आणायच्या तुमच्यासाठी, पण तुमचं इंटरॅक्शन तर दिसू द्या, म्हणजे मला लाईव्ह पण घेता येईल. तर आजचा पहिला प्रश्न दिलेला आहे, गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर त्या खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती? तर आता कंपॅरिझनचं याच्यामध्ये काय आहे, कमी जास्त असे शब्द जे तुम्हाला दिसतात, तर तो कंपॅरिझनचा पार्ट इथे दिसतोय. तर आपण जर बघितलं तर इथे सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्यासाठी आहे 10 पांढऱ्या गोट्या. म्हणजे पांढरे आपल्याला दिलेले आहेत त्यांनी, ते किती दिलेले आहेत? 10. वाक्य दिलेले आहे, लाल पेक्षा 3 पांढऱ्या कमी आहेत. लाल पेक्षा 3 पांढऱ्या कमी होत्या, म्हणजे लाल पांढऱ्यापेक्षा 3 जास्त आहे, म्हणजे लाल आहेत 13. आणि पुढचं वाक्य आहे, हिरव्यांपेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. हिरव्यांपेक्षा 5 पांढऱ्या जास्त आहेत, म्हणजे हिरवे किती आहेत? 5. मग हे टोटल जर केली 28, इथे दिसतंय उत्तर. म्हणजे प्रश्नामध्ये काहीच नाहीये, फक्त मुलं कन्फ्यूज होतात त्या वाचनामध्ये. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला मराठीमध्ये जर कधी कधी टेन्शन आलं, कळत नसेल, तर इंग्लिशमध्ये वाचा. कारण माहितीये का, प्रश्न रियालिटीमध्ये इंग्लिशमध्ये असतो आणि त्याला ट्रान्सलेट करून राज्यसेवा कंबाईन विमानवाले पेपर बनवतात. आणि मग तो ट्रान्सलेट करत असताना कधी कधी शब्दांची रचना किंवा मेकॅनिकल ट्रान्सलेशन आपण जे म्हणतो, की आपण गुगलवर टाकून ट्रान्सलेट केलं तर 1-2 शब्द वेगळे येतात आणि मग कधी कधी आपल्याला त्याला अर्थ समजत नाही. मला खूप मुलं म्हटली की सर, तुम्ही वर्गात शिकवताना कळतं, पण परीक्षेमध्ये वाचायला गेलं की प्रश्न कधी कधी वेगळा दिसतो. तो वेगळा का दिसतो? कारण त्याला ट्रान्सलेट केलेला असल्यामुळे ना कधी कधी त्याची भाषा आपल्याला समजत नाही. म्हणून मी शिकवताना पण अशाच भाषेतले प्रश्न टाकतो. मग आपल्या लेक्चर आणि इतर लेक्चरमध्ये हाच फरक असतो, की आपल्या प्रश्नामध्ये पण तुम्हाला आयोगाचा एसेन्स दिसतो, कारण आपण PYQना भर देतो. म्हणजे त्यानुसारच मुलांची तयारी करून घेतली जाते, की त्यांना परीक्षेमध्ये वेगळं नको वाटायला, तेच वाटायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. गीता तिची चुलत बहीण मीनापेक्षा मोठी आहे. मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे. ज्यावेळी मीना बिपिन गीताला भेटतात त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खेळणे आवडते. गीतापेक्षा मीना खेळ जास्त वेळा जिंकते. तर कुठला निष्कर्ष वरील माहितीशी तर्कसंगत आहे? चला, आता काय, बुद्धिबळ खेळत असताना बिपिन वारंवार हरतो. तिघांमध्ये गीता मोठी आहे, गीताला खेळात हरणे आवडत नाही, मीना लहान आहे. म्हणजे आपण यामध्ये कंपॅरिझन जर बघितलं तर पहिले म्हटलेले, गीता तिची चुलत बहीण मीनापेक्षा मोठी आहे, म्हणजे मीनापेक्षा गीता मोठी आहे. मीनाचा भाऊ बिपिन गीतापेक्षा मोठा आहे, बिपिन तर अजून मोठा आहे. आता इथे जे म्हटलेले गीता सगळ्यात मोठी, हे वाक्य तर चुकीचं आहे. मीना सगळ्यात तरुण, हे वाक्य तर बरोबर आहे. मीना सगळ्यात लहान आहे. गीताला खेळात हरणे आवडत नाही, कुठे लिहिलंय असं? आता इथे दिलेले आहे फक्त की गीतापेक्षा मीना जास्त वेळा जिंकते, म्हणजे गीता हरत असेल, पण असं इथे कुठे लिहिलेलं नाहीये ना की तिला आवडत नाही, नाही आवडत वगैरे, असं काहीच दिलेलं नाहीये. त्यामुळे हे कट करा. बुद्धिबळ खेळत असताना बिपिन वारंवार हरतो, कुठे दिले असं? बिपिन खेळताना कधी दिले? बुद्धिबळ खेळत असताना आता इथे लिहिलेले बिपिन गीतेला भेटतात त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खेळणे आवडते, पण बिपिन खेळतोय हरतोय असं काहीच दिलेलं नाहीये, त्यामुळे हे पण कट झालं. मग हे वाक्य दिलेले आहेत कशाला? मुलांच्या मनात अननेसेसरी डाऊट क्रिएट करायला. मुलाला काय वाटेल, बुद्धिबळाचं काहीतरी दिलंय म्हणजे काहीतरी ट्विस्ट आहे. म्हणजे काय होतं, कधी कधी आपण साधा प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर असताना पण आपण त्याला टिक करत नाही, कारण आपण घाबरतो काहीतरी वेगळं असलं तर. मग तसं करण्यासाठी हा प्रश्न दिलाय, बाकी काय नाही, सिंपल आन्सर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. हे असे प्रश्न राज्यसेवासाठी आपल्याला उपयुक्त आहेत. थोडंसं पझलच्या टाईपमध्ये पण हा क्वेश्चन आहे. अतुल एक व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्यांनी ग्राहक आरक्षित केले. दिनाच्या 2 दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनाच्या नंतर 1 दिवस आहे, आणि ललिताच्या 1 दिवस आधी आहे. सरते शेवटी शिवला मधूच्या 4 दिवसानंतर वेळ आहे. जर मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार असेल तर कुठल्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे? म्हणजे मेन प्रश्नाची आपल्याला विचारलं काय, अतुलने दोघांना वेळ कधी दिली,
आणि आपल्याला ही माहिती आहे की तो बुधवार ते रविवारच लोकांना काय करतो, ट्रेनिंग देतो, प्रशिक्षण देतो. व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक, डान्सर, डान्स नृत्य आणि प्रशिक्षक, डान्स शिकवणार, व्यक्तिगत म्हणजे पर्सनल ट्रेनिंग देतोय. आता बुधवार ते रविवार, आता अशा गणितांमध्ये जे माहिती आहे ते लिहून घ्यायचं, बुधवार ते रविवार. मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर हे आपण लिहून घेतलं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आता आपल्याला जर नीट क्वेश्चन मध्ये बघितलं तर सगळ्यात पहिली माहिती इथे दिलेली आहे, बुधवारी प्रशिक्षण. मुलगा परीक्षेत काय चूक करतो, इथून सुरुवात करतो, दिनाच्या 2 दिवस आधी मधू. मग सर कुठं लिहू? मग हे चूक आहे ना, जी माहिती आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे तिला पहिले तुम्ही यामध्ये भरून घ्या, म्हणजे बाकीची उत्तर आपोआप सुटतात. या वाक्यांना आपण म्हणतो ब्रेक थ्रू स्टेटमेंट्स. क्ल्यू, क्ल्यू, ब्रेक थ्रू. ब्रेक थ्रू मिळाला, लगेच पुढचं गणित सॉल्व्ह होत गेलं. मग आता काय ब्रेक थ्रू मिळाला? मधु बुधवारी लिहिलं म्हणाव, मधु. मधु बुधवारी, लगेच मधुला कनेक्ट केलं. काय केलं? दिनाच्या 2 दिवस आधी मधु. दिनाच्या 2 दिवस आधी मधु म्हणजे दिना इथं, कारण दिनाच्या 2 दिवस आधी मधु आहे. आता पुढे काय? चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, पण चंदा पण नाही माहित, मिकी पण नाही माहिती. मग काय पुढे? चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. जो दिनानंतर एक दिवस, जो दिनानंतर एक दिवस, हे कोणासाठी आहे? जो दिनानंतर एक दिवस, मिकीसाठी. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनानंतर एक दिवस. मग दिनानंतर एक दिवस मिकी, आणि ललिताच्या 1 दिवस आधी, ललिताच्या 1 दिवस आधी. झाली स्टोरी. मिकी दिनाच्या नंतर 1 दिवस आहे, ललिताच्या 1 दिवस आधी. पण त्याच्या आधी वाक्य काय होतं? चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी. मग मिकीच्या 2 दिवस आधी म्हणजे इथे आली चंदा. आणि काय म्हणतायत पुढे? सरते शेवटी शिवला मधूच्या 4 दिवसानंतर, मधूच्या 4 दिवसानंतर 1, 2, 3, 4 म्हणजे इथे आलं शिव. कुठल्या दिवशी 2 जणांना वेळ दिलाय? रविवारी. रविवारी सुट्टी होती अतुलला, त्यामुळे 2 जणांना वेळ दिलाय. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार एकच आहेत, रविवारी 2 जण. तर हे असं पझल, खूप मोठे मोठे पझल्स वगैरे आपण आरामात सॉल्व्ह करतो. कंबाईन मध्ये असा पझल आला तर याला सॉल्व्ह करायचं सगळ्यात शेवटी, आधी याच्यामध्ये टाइम वेस्ट नाही करायचा. प्रश्न वाचून हे करेपर्यंत 2-3 मिनिट जातील. 3 मिनिटात 1 मार्क, काय नाही, चांगला सौदा नाही. या सोपं सोपं छोटं छोटं पहिले करून घ्या, नंतर वेळ मिळाला तर इकडे या. हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे माहितीये, पण तो त्याला वेळ द्यावा लागणार आहे. मग वेळ देऊन आपल्याला काय करायचं? कमी वेळ जास्त मार्क कमवण्यावरती भर द्यायचा. हा सॉल्व्ह करा किंवा याच्या मागचा सॉल्व्ह करा, मार्क तर एकच मिळणार आहे ना. मग आपण हे सॉल्व्ह करू, इझी इझी छोटे छोटे पटापट सॉल्व्ह करून जायचं. बघा आता हा एकदम भारी प्रश्न राज्यसेवेसाठी. बघा समजतंय का? PQRSTU एका वर्गातील 6 विद्यार्थी आहेत. QR हे U पेक्षा ठेंगू परंतु P पेक्षा जड. S हा Q पेक्षा जड, R पेक्षा उंच. T S पेक्षा ठेंगू, U पेक्षा उंच. US पेक्षा जड, PT पेक्षा ठेंगू परंतु U पेक्षा उंच. तर सर्वांना उंचीच्या उतरत्या क्रमाने लावले तर वरून 3ऱ्या क्रमांकावर कोण? वरून 3ऱ्या क्रमांकावर. कसं? जर उंचीच्या उतरत्या क्रमाने लावलं तर, उतरत्या म्हणजे मोठ्यापासून लहान. हा पहिला प्रश्न विचारलेला आहे. सर्वात हलका कोण? हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न विचारलेला आहे सर्वात उंच कोण? रिअल परीक्षेमध्ये एकाच याच्यावर 3 प्रश्न येणार नाही, पण मी काय केलं, आता डेटा आहे तर त्याच्यावर 3 प्रश्न तुम्हाला देऊन टाकले. राज्यसेवेमध्ये तर 2.5 मार्काला एकच प्रश्न विचारतील. आता आपल्याला यामध्ये आता आधी केलेल्या गणितांमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय? तर याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टींचं कंपॅरिझन करायचंय. एक म्हणजे हाईट वाईज पण कंपॅरिझन करायचंय आपल्याला, ठेंगू उंच, आणि जड हलका म्हणजे वेट वाईज. म्हणजे इथे आपल्याला 2 कन्सेप्ट वापरायला लागतील, हाईटवाले आणि वेटवाले. मी काय करतो, चला इथे तयार करतो, इथे आपण एक करू आणि इथे एक तयार करू. इथे मी लिहितो उंचीनुसार आणि इथे लिहू वजननुसार. तर आता पहिलं वाक्य दिले, QR हे U पेक्षा ठेंगू. QR U पेक्षा ठेंगू. मग आता मी U लिहितो इथे, U पेक्षा Q आणि R ठेंगू. आता QR सेम आहे का हे कमी लिहून नाही दिले, पण आपण तसंच द्यायचं. आता आपल्याला माहिती नाही म्हणून, नंतर आपण चेंज करू शकतो. तो बाण वाढवायचा कमी करायचा आपल्या हातात आहे.
पण पी पेक्षा जड, मग पी पेक्षा जड आहे, मग पीला इथे घेतला, मग क्यू आणि आरला मी जड घेतलं त्याच्यापेक्षा, दोघांचे बाण सेम दाखवले. क्यू आरला मी इथे इथे ठेंगू लिहिले म्हणजे बुटके आणि तिकडे जड लिहिलेलं आहे. एस हा क्यू पेक्षा जड, एस हा क्यू पेक्षा जड, मग ह्याच्यापेक्षा वरती घ्यायला लागले एसला. एस हा क्यू पेक्षा जड आणि आर पेक्षा उंच. आता आर पेक्षा उंच, पण इथे कसं मांडायचं, आर पेक्षा उंच, मग हे मांडता येत नाही ना, त्याला अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे नंतर मांडू आपण. टी एस पेक्षा ठेंगू, टी एस पेक्षा ठेंगू परंतु यू पेक्षा उंच, हे वाक्य मिळालं, ब्रेक थ्रू. टी एस पेक्षा ठेंगू, यू पेक्षा उंच. यू पेक्षा उंच कोण आहे, टी, इथे काढतो मी. यू पेक्षा उंच आहे टी, पण एस पेक्षा ठेंगू आहे, म्हणजे एस इथे येईल, एस इथे आला, म्हणजे हे आपलं वाक्य झालं. एस हा आर पेक्षा जडवालं झालं, हे पण झालं, हे पण झालं. यू हा एस पेक्षा जड, चला यू ला घ्या इथे, यू हा एस पेक्षा जड. पी हा टी पेक्षा ठेंगू, पी हा टी पेक्षा ठेंगू परंतु यू पेक्षा उंच, भेटलं. पी हा टी पेक्षा ठेंगू पण यू पेक्षा उंच. आता हे वाक्य सगळे मी लिहिली. आता पहिलं म्हणतायत उंचीच्या उतरत्या क्रमाने लावलं तर तिसऱ्या क्रमांकावर कोण, 1 2 3 पी झालं पहिल्याचं उत्तर. डायग्राम नीट काढली, उत्तर आलं, पहिल्याचं उत्तर पी. सर्वात हलका कोण, आता मुलं म्हणतील पी, चूक, माहिती अपुरी. कसं काय, कारण पी क्यू आर एस, टी कुठे गेला, 6 जण आहेत, माहिती 5 जणांची दिली, त्यामुळे माहिती अपुरी. सर्वात उंच कोण, एस. 3 प्रश्नांची उत्तरं झाली, पहिल्याचं पी होतं, दुसऱ्याचं आपल्याला माहिती अपुरी आणि तिसऱ्यामध्ये काय आपण सर्वात उंच कोण, एस आला आपला. माहिती अपुरी का, कारण याच्यामध्ये आपले 4च बसत आहेत, म्हणजे पी क्यूला पण आपल्याला क्यू आरची पण डिटेल माहीत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्याला टीचं त्यांनी दिलेलं नाहीये, त्यामुळे आपण अंदाधुंद पी उत्तर देऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवेसाठी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. आता बघा, चला बघून घ्या व्यवस्थित, अजून काय डाऊट आहे का, परत मग असं होईल घाई घाई झाली, एकदा चेक करा, 1 मिनिट वेळ देतो, पूर्ण बघून घ्या व्यवस्थित नीट. चला आता अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी चांगला एक आणलाय मी. अनिता, महिमा, राजन, लता, दीप्ती ही 5 भावंड. अनिताचे वय महिमाच्या दुप्पट, राजनचे वय महिमाच्या निम्पट, अनिताचे वय दीप्तीच्या निम्मे, राजनचे वय लताच्या दुप्पट, सर्वात तरुण कोण, असं विचारलेलं आहे. तर हा पहिला प्रश्न, सर्वात तरुण कोण, आणि नंतर मग बाकी प्रश्न आहेत. एकाच वयाची जोडी कोणती, अनिता कोणापेक्षा लहान आहे, महिमाचे वय 16 तर लताचे किती. तर हे 4 प्रश्न एकाच ह्याच्यावरती अवलंबून आहेत. याला आपण समजा क्वेश्चन नंबर 1 घेऊ, हा आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, हा क्वेश्चन नंबर 3 आहे इथे, आणि हा क्वेश्चन नंबर 4 आहे. तर आता जर आपल्याला जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार जर आपण करायला गेलो, अनिताचे वय महिमाच्या दुप्पट, तर महिमाला आपण एक्स मानलं, महिमा एक्स, अनिताचे वय महिमाच्या दुप्पट, अनिताला केलं 2x. राजनचे वय महिमाच्या निम्पट, राजन महिमाच्या निम्म, महिमाच्या निम्म म्हणजे हाफ एक्स, महिमा एक्स आहे तर ही काय होऊन जाईल, हाफ एक्स. अनिताचे वय दीप्तीच्या निम्मे, अनिताचे वय दीप्तीच्या निम्मे, हे वाक्य खूप इम्पॉर्टंट होतं. अनिताचे वय दीप्तीच्या निम्मे म्हणजे दीप्ती झाली 4x, कारण 4xचं निम्म केल्यावर 2x होईल. आणि राजनचे वय लताच्या दुप्पट, राजनचे वय लताच्या दुप्पट म्हणजे लताला दुप्पट केल्यानंतर राजनचं वय येईल, म्हणजे राजनचं वय किती येते, हाफ एक्स. म्हणजे लताचं वय तुम्हाला हे इमॅजिन करायचं असेल तर हे असं आपण लिहून ठेवलं त्याला करण्यापेक्षा, कारण ते मोठं होईल. लताच्या दुप्पट राजनचं वय असं दिलेलं आहे त्यांनी. मग आता आपल्याला काय विचारले, सगळ्यात पहिले सर्वात तरुण कोण, तर लताला दुप्पट केल्यावर राजन एवढं वय बनतंय, म्हणजे सगळ्यात तरुण कोण आहे, लता आहे, सगळ्यात तरुण लता येणार. पण आता एक तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो, याला कॉम्प्लिकेटेड करायचं नसेल ना तर लास्ट जे प्रश्न आहे त्याने उत्तर तुमची पटापट येतील. महिमाचं वय 16, आता मी जर महिमाचं वय 16 टाकलं, महिमाचं वय 16 टाकलं तर अनिताचं किती होईल, डबल 32.
मग याचं किती होईल 32च्या, आता ह्याचं 16चं, राजांचं वय किती होईल मग हाफ एक्स म्हणजे 16चं निम्म, म्हणजे राजांचं वय किती झालं 8. दीप्तीचं किती झालं 16, 16 चोक 64. आणि हिचं लताचं वय आपल्याला दिलेलं आहे. लताचं वय राजांचे लताच्या दुप्पट आहे, म्हणजे लता राजांपेक्षा काय निम्मी, म्हणजे लताचं वय तर काय येईल 4 वर्ष येईल. इथे दिलेलं आहे बघा 4 वर्ष. म्हणजे तुम्हाला ना मला हेच सांगायचं होतं की हे एक्स बीक्स त्याच्या टर्ममध्ये बसण्याऐवजी तुम्ही नंबर टाकून जर केलं तर उलट सोपं आहे. आता एक्झाममध्ये काय 4 प्रश्न थोडी येतील, एक्झाममध्ये 1-2च प्रश्न येतील त्यातले, किंवा एकच येईल. पण हे मग तुम्हाला मी सांगितलं, आता एकाच वयाची जोडी कोणच नाही यापैकी नाही. अनिता कोणापेक्षा लहान आहे, अनिता कोणापेक्षा लहान दिसते इथे, राजांपेक्षा तर मोठी अनिता, मग फक्त दीप्तीपेक्षा लहान आहे कारण दीप्ती 64ची आहे. बघा मग याच्यामध्ये इथे दीप्ती आला आन्सर, इथे 4 वर्ष आलं, यापैकी नाही आलं इथे, आणि यामध्ये लता आलं सगळ्यात लहान. चेक करा. बघून घ्या काय अजून. चला तर आता पुढचं हे बघा, आन्सर ही इथे दिलेली आहे डिटेलमध्ये सगळी. तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत, तुम्ही चेक करा, सगळ्यांचे आन्सर्स दिलेले आहेत. आता एक प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेला तो मी घेणार आहे, आज वेळ आहे तर त्याच्यामध्ये. आता एका मुलाने जो प्रश्न पाठवलेला इथेच करून घेतो तो मी. त्यामध्ये त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली, तर त्याच्यामध्ये कसं होतं, 5 मित्र आहेत आणि हे 5 मित्र वेगवेगळ्या कंपनीत कामाला आहेत. मग 5 मित्र वेगवेगळ्या कंपनीत कामाला आहे, म्हणजे मोबाईल कंपनीमध्ये कामाला आहेत ते. एक आहे समजा ॲपल, एक आहे सॅमसंग, मी शॉर्टकटमध्ये लिहितो. एक काय त्यांनी दिले, तर चला कुठल्या कुठल्या कंपनी आहेत, आता Xiaomi, रेडमी काय काय आहे असं आपण टाकूयात नाव. नोकिया, ॲपल, सॅमसंग, नोकिया, विवो आणि रेडमी, असे 5 कंपन्यांमध्ये ते 5 मित्र कामाला आहेत. आता हे 5 मित्र वेगवेगळ्या कंपनीत कामाला आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असते. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की मंडेला म्हणजे सोमवारी आणि शुक्रवारी, मंडे आणि फ्रायडेला कोणालाही सुट्टी नसते. पाच मित्र, एक ॲपल कंपनीत काम करतो, एक सॅमसंगमध्ये, एक नोकियामध्ये, एक विवोमध्ये, एक रेडमीमध्ये. मंडे टू फ्रायडे कोणालाही सुट्टी नसते. मंडे फ्रायडेला कोणालाही सुट्टी नसते. मंडे टू फ्रायडे, सॉरी मी चुकून म्हटलं, मंडे फ्रायडे कोणालाही सुट्टी नसते असते. म्हणजे यातून आपल्याला गोष्ट काय कळते की सुट्टीचे दिवस काय, शनिवारी सुट्टी असेल, रविवारी सुट्टी असेल, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी पण असू शकते. प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी सुट्टी, एकाच दिवशी दोघांना सुट्टी नाहीये, हे पण मी इथे लिहितो. म्हणजे एकाच दिवशी दोघांना सुट्टी नसते. आता त्यांनी पहिलं वाक्य त्यामध्ये अजून काय दिलं होतं, सोमवारी ॲपल कंपनीमध्ये काम करणारा मित्र नोकिया कंपनीत काम करणाऱ्या मित्राबरोबर प्रवास करतो. आता हे जे वाक्य हे इररिलेव्हंट आहे, का माहितीये का, सोमवारी कोणालाही सुट्टी नसते, त्यामुळे सोमवारी तर सगळेच कामाला जाणार आहे. पण हे वाक्य
त्यांनी असंच टाकलेलं, याचा काही संबंधच नव्हता. तर दुसरी वाक्य जी होती, जसं की ट्यूजडेला विओवाला आणि नोकियावाला कामाला जातो, हे मी असं शॉर्टकटमध्ये लिहितो. वेनसडेला सॅमसंगवाला आणि ॲपलवाला कामाला जाताना दिसला. गुरुवारी रेडमीवाला आणि विवोवाला कामाला जाताना दिसला. शनिवारी सॅमसंगवाला आणि विवोवाला कामाला जाताना दिसला. ही अशी वाक्य त्यांनी दिलेली. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे हे लिहून घ्यायचं. आता याच्यामध्ये मंडे गेला आणि फ्रायडे गेला. आता बाकी दिवसांचं आपल्याला त्या ठिकाणी टॅली करायचं होतं. आता ट्यूजडेला, आता याच्यामध्ये कसं करायचं आपण, आता हे ॲपल म्हणजे हे ॲपलचं नाव ए घेऊन घ्या, सॅमसंग, नोकिया, विवो आणि रेडमी यांचं असं एक बनवा कॉलम वाईज. मंडेला तर सगळेच कामाला जातात, हा ट्यूजडेचा वार, हा वेनसडेचा वार, हा थर्सडेचा वार. फ्रायडेला तर सगळेच कामाला जातात, म्हणजे फ्रायडेला ऑल टिक करायला लागेल आपल्याला, मंडेला ऑल टिक करायला लागतील आणि सॅटर्डे आणि संडे हे असं आपल्याला करायचं. आता याच्यामध्ये जर आपण करायला सुरुवात केली तर आपल्याला आता ट्यूजडेमध्ये आपल्याला ट्यूजडेला विओवाला दिसतोय कामाला जाताना, बरोबर. विवोचं नाव बघा ना, विवोचं नाव इथे पण आहे, विवोचं नाव इथे पण आहे, विवोचं नाव इथे पण आहे, म्हणजे ज्याचं नाव जास्त वेळ ते घ्या. थर्सडेला विवोवाला कामाला जाताना दिसतोय, सॅटर्डेला विवोवाला कामाला जाताना दिसतोय, म्हणजे विवोवाल्यासाठी हा वेनसडे इथे एक वाचतोय आणि हा संडे इथे वाचतोय, कारण 5 दिवस त्याचं झालंय. म्हणजे हे आपल्याला असं करायचं होतं. आता अजून जर तुम्ही बघितलं, ट्यूजडेचंच आता जर बघितलं तर ट्यूजडेमध्ये नोकियावाला काम करताना दिसतोय आपल्याला, म्हणजे ट्यूजडेची लाईन आपली झाली, विवो नोकिया झालं. वेनसडेला सॅमसंग आणि ॲपल, वेनसडेला सॅमसंग आणि ॲपल हे दोन्ही दिसत आहेत आपल्याला. थर्सडेला रेडमी आणि विवो, थर्सडेला रेडमी आपल्याला दिसतोय आणि विवोला तर आपण ऑलरेडी घेतलेलं. आणि सॅटर्डेला सॅमसंग आणि विवो, सॅटर्डेला आता सॅटर्डेला हे तर घेतलेलं आहे, सॅमसंग आपण घेतलेले. आता या ठिकाणी तुम्ही जर माहिती बघताय, आता या ठिकाणी अजून काय काय गोष्ट राहिली तर इथे आता हे एवढे रिकामे राहत आहेत, इथे एवढे रिकामे राहत आहेत, इथे एवढे रिकामे राहत आहेत, 3. आता इथे परत एकदा 3 रिकामे आणि संडेला 1 2 3 4 5 5च्या 5 रिकामे राहतात यामध्ये. तर मग या इन्फॉर्मेशनमध्ये आता आपल्याला त्या ठिकाणी कोण कधी सुट्टी घेते असं विचारलं तर या इन्फॉर्मेशनद्वारे तुम्हाला माहिती अपुरी येणार. तर विवोचं अजून एक वाक्य कुठलं तरी पाहिजे. आता समजा वेनसडेला अजून एक वाक्य जर त्यांनी दिलं की वेनसडेला नोकियावाला पण काम करतो किंवा काय, तर मग इथे 1-2 बसलं की विवोचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला हे करत असताना या पद्धतीने करायचंय की जिथे तुम्हाला हे जे गॅप्स आहेत हे गॅप्स फिल झाले पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला उत्तर देता येत नाही. मग माहिती अपुरी आहे आणि सांगता येत नाही हे कधी करायचं, तर पर्यायामध्ये त्यांनी काय दिलेलं त्या हिशोबाने. तर इथे माहिती अपुरी आहे त्यामुळे सांगता येणारच नाही आपल्याला. त्यांनी हे असे स्टेटमेंट दिलेलं. मग काय होतो प्रॉब्लेम की कुठल्या तरी आपण वेगळ्या चुकीच्या पुस्तकातनं किंवा कुठनं तरी करतो आणि मग त्याचा आन्सर येत नसेल तर मग आपल्याला परत टेन्शन येतं की येत नाही आन्सर असं. चालेल. तर आता मग आजचं सेशन संपूया तिथे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही पाठवा. मी याला पीपीटीमध्ये टाकणार होतो पण मी टाकायचं विसरलो म्हणून मी डायरेक्ट हाताने करून दिलं. तर ज्याला ह्याचं उत्तर पाहिजे होतं त्याला मिळालेले कमेंटमध्ये बघून घ्या तुम्ही. चला मग आजचं सेशन इथे संपू. उद्या मग मी काय करतो, ऑर्डर रँकिंग किंवा बाकीचे क्वेश्चन स्टार्ट करतो. चालेल. चला, धन्यवाद सगळ्यांना.